कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, मी हरिभक्तिपरायण मयुरेश माधव केळकर आपणा सर्वांचं प्रभाते मनी राम चिंतित जावा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आजचा दिनविशेष जाणून घेऊया। आज मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2016। आजची तिथी ही नवमी असणार आहे। आजचे नक्षत्र रोहिणी। आज चंद्राचे भ्रमण हे वृषभ राशीत असेल। आजचा योग ऐंद्र, करण, बालव आणि आजचा दिवस हा सकाळी 10 नंतर संपूर्ण अशुभ दिवस आहे। सकाळी 10 पर्यंतच आपल्याला कोणतीही शुभ कार्य करता येतील। 10 नंतर हा पूर्ण दिवस अशुभ असल्यामुळे या पुढल्या वेळेत कोणतेही शुभ कार्य आपण करू नका अशी आपणा सर्वांना नम्र विनंती। आता आपण पुढल्या मनाच्या श्लोकाकडे वळतोय। आज काय सांगतात बघूया समर्थ आपल्याला। मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी। चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती। जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही म्हणाल आज शेवटची ताण घ्यायचं काय कारण? तर सांडूनिया जाती म्हटल्यावर आता सांडूनिया जाती दूध सांडल्यावर कसं जातं, तसे हे शब्द जायला नकोत का? तर आज समर्थ सांगतात की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी। मना पाहता, मन पाहतय की ही जी मृत्यूभूमी आहे हीच सत्य आहे, की हे जे आहे हे सत्य आहे, जे मला दिसतंय हे सत्य आहे। तसं सत्यमेव जयते हे सुद्धा अर्धवट वाक्य आहे। हे वाक्य पूर्ण नाही। याचं कारण पहिला पराक्रम व्हायला लागतो आणि मग सत्याचा विजय होतो। डायरेक्ट कधी होतो का सत्याचा विजय? मग रामांना एवढं युद्धच का करावं लागलं? सत्यमेव जयते जर आहे तर अशा कितीतरी कोर्टात केसेस पडलेले आहेत की ज्या खऱ्या आहेत, पण सत्यमेव जयते याप्रमाणे चालतंय का? तर नाही, अर्धसत्य वाक्य आहेत की ह्याच्या आधी काहीतरी पराक्रम करायला पाहिजे की नाही प्रत्येकाने, तर ते सत्यमेव जयते होऊ शकतं। म्हणून जिता बोलती सर्व ही जीव मी मी। मी मी म्हणजे काय? तर अहंकार। प्रत्येकाची कॉलरता आठवली। जरा काही केलं की मी केलं, जे केलेलं नसतं तिथे जो लोक लगेच म्हणतात
अहो त्याला हे मीच सांगितलेलं होतं करायला, की हा तू उपक्रम चालू कर, मीच सांगितलेलं होतं. म्हणजे जे केलेलं नाही त्याच्यात सुद्धा मी आहे. माणसं बघा या मीमीमध्ये किती अडकतात. उपास करतात बघा माणसं, संकष्टी असो एकादशी असो. हल्ली उपासाचे 108 पदार्थ असे एक पुस्तक माझ्या हाती लागले. उपासाच्या दिवशी किंवा उपासाचे जर 108 पदार्थ असतील तर बाकीच्या वेळेला खायचं काय हा मोठा प्रश्न आहे. पण माणूस एकदा उपास केला ना की अभिमानाने सगळीकडे सांगत फिरतो, आज मी उपास केला, आज मी अमुक संकष्टी आहे म्हणून उपास केला, आज मी एकादशी आहे म्हणून उपास केला. अशी एकदा घटना घडली. एका गावामध्ये माझे मित्र राहत होते आणि मीही त्या गावात गेलेलो होतो आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीचा दिवस. आणि हा मनुष्य आता आषाढी एकादशी म्हणून दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी स्नान संध्यादिक करून निघाला आणि एका नाक्यावर आला. सकाळी सकाळी अगदी नाश्त्याची वेळ झालेली होती आणि आल्याबरोबर तिकडनं कांदा भजीचा घमघमाट आला. कारण हॉटेलवाल्याने उपास काय नाही काय काय सगळं सारखंच. आणि वास आल्याबरोबर ह्याला बेचैनी झाली मनात. बघा हा उपास कशासाठी करतोय आपण, की एकादशी या शब्दाचा अर्थ काय आहे की पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन, या मनाला आपण ह्या एकादशीच्या दिवशी एकच आदेश द्यायचा, काय, पांडुरंग हरी वासुदेव हरी. हे आपल्याकडनं होतंय का? तर नाही. तर कांदा भजीचा वास आल्याबरोबर याची चलबिचल सुरू झाली. आता काय करावं? उपास तर आपण धरलेला आहे, तो मोडवत पण नाहीये. खाऊन दर्शनाला गेलो तर ते खोटं होतंय, काय करावं? सगळी द्विधा मनस्थिती झाली. पण वास आणि त्याला ओढूनच घेतलं हो तिकडे. आणि कांदा भजीचा वास ओढूनच घेतलं त्याला. हा गेला, अगदी 2-3 प्लेट मजबूत कांदा भजी खाल्ली आणि मी त्याला तेवढ्यात बाहेर भेटलो. हॉटेलच्या इथनं बाहेर पडून अगदी समोर पुढे नाक्यावर आला असेल आणि मी भेटलो त्याला तेवढ्यात. मी म्हटलं काय आज कुठे निघालात? म्हणाला आज, अरे आज आषाढी एकादशी, आज विठ्ठलाच्या दर्शनाला चाललोय, उपास केलाय. आणि मी उपास केलाय. बर. त्याच्या मिशा अशा मोठ्या होत्या, झुपकेदार. मी त्याला प्रश्न केला, हो का? म्हणाले आज तुझा उपास आहे का? बर बर. म्हटलं अरे उपवासला कांदा भजी केव्हापासून चालायला लागली? मला पण म्हटलं माहित नव्हतं हे. इतक्या दिवसात मलाही ऐकायला आलं की कांदा भजी खाल्ली तरी चालते. ह्याच्या म्हणाला मी कुठनं कांदा भजी खाल्ले? मी म्हटलं अरे तू खाल्ली नाहीस पण तुझ्या मिशा सांगतात नाही तू कांदा भजी खाल्ली आहेस. माणूस आपल्या स्वार्थासाठी कितीही खोटं बोलायला तयार असतो. खाल्लेली आहे तर म्हणायचं ना. तसं परवाच्या दिवशी मी एक जी गोष्ट सांगितली की कोणी बघत नाही अशा ठिकाणी जाऊन खा, पण तो साक्षात भगवंत बघतोय त्याचं काय आहे? उपास कोणासाठी केलाय, काय कशासाठी केलाय, आपल्याला कसलंही भान नसतं. तसं मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी काय सगळं मी झालं की नाही उपासाच्या दिवशी. म्हणून मी लोकांना सांगतो उपास करण्याच्या ऐवजी उपासना करा. न वाढवा की एक पुढे. उपास करताना उपासना घडली तर चांगलीच आहे, पण उपासाच्या दिवशी माणूस दुप्पट खाशी, दुसऱ्या दिवशी वजन वाढलेलंच असतं. त्यामुळे मी करणारी माणसं मी हाच कायम तोंडात राहतो प्रत्येकाच्या, की असं म्हणत नाही आज हे याच्यामुळे कार्य पार पडलं तर असं कधी होतं का? कधी होत नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज कायम सांगायचे की पहिला तुमचा अहंकार बाजूला करा की सगळ्या गाड्या रुळावर येतील. कारण हा अहंकार जोपर्यंत आहे ना पाठीशी, जोपर्यंत आपल्या बरोबर आहे तोपर्यंत एकही कार्य नीट पार पडणार नाही. म्हणा की रामाच्या इच्छेने झालं, रामाच्या कृपेने झालं, असं निघेल का कधी तोंडात ना? मानवाचा तो धर्मच नाही हो, सगळं मीच केलं. आणि परत समर्थ पुढे सांगतायत चिरंजीव हे सर्व ही मानिताती. काय समर्थांबद्दल बोलायचं, एक एक शब्द उलगडून दाखवतायत की ही मी केलं इथपर्यंतही ठीक आहे, पण प्रत्येक जण आता आपल्याला चिरंजीवच समजायला लागला. चिरंजीव म्हणजे हिरो चिरंजीवी नाही. चिरंजीवी म्हणजे
कधीही मरण नाही. जसं मारुतीराय यांनी दिलं चिरंजीव पद, तसं आपल्याला कोणी दिलंय का हो? नाही देणार. म्हणून सगळे समजतायत, पण परत समर्थ पुढे सांगतायत की अकस्मात सांडोनिया सर्व जाती. अगदी सगळं म्हणेल, मी केलंय, मी चिरंजीव आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण ज्या वेळेला दुसऱ्या क्षणाला जेव्हा समोर काळ येऊन उभा राहील ना, तेव्हा काय होणार? निघून जाणार. म्हणून आयुष्यभर आपण सगळ्या गोष्टींवर प्रेम करतो, हे माझं, ते माझं. आधीचा एक श्लोक प्रसिद्ध आहे की धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे कांता गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभो गच्छति जीव एकः. बघा काय सांगितलं की धनानि भूमौ, की धन हे आधी लोक जमिनीत पुरवून ठेवायचे कारण आधी बँका नव्हत्या. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे, की किती जणांवर आपलं प्रेम असतं, त्या गाई गुरांवर सुद्धा प्रेम. कांता गृहद्वार, आयुष्यभर माझी बायको माझी बायको माझी बायको आपण जिला करतो ती शेवटी कुठपर्यंत? तर घराच्या दारापर्यंत. कांता गृहद्वार जनस्मशाने, जे अगदी पान तंबाखूची माणसं जमवलेली असतात मित्रमंडळ, ते कुठपर्यंत? जनस्मशाने. आणि ज्या देहावर आपण आतोनात प्रेम केलं, रोज ब्युटी पार्लर जाऊन नवीन नवीन काय ना काहीतरी वेगवेगळ्या स्टाईलचे केस कापणं, अमुक करणं, तमुक करणं, पण हा देह कुठपर्यंत? ते देहश्चितायाम, तो चितेपर्यंतच देह राहतो. आणि शेवटी आपल्या बरोबर काय जाणार मग? तर कर्मानुभव गच्छति जीव एकः, की जे काही चांगलं कर्म घडलं असलं तर ते बरोबर आपल्या जाणार. म्हणून समर्थ सांगतायत, बाबांनो, असं हे सगळं मी 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 समजण्यापेक्षा भगवंतानी केलंय आणि जे काय आहे ते भगवंतामुळे जर आहे असं जर तुम्ही म्हटलत ना, तर अकस्मात सांडून सर्व जाती व्हायच्या ऐवजी सदा तुमच्या बरोबर राहील, काही सांडणार नाही, अकस्मातही काही होणार नाही. मग तुम्हाला चिरंजीव म्हणता येईल. असंच आता आपल्या पुढल्या महाभारताच्या कथेकडे आपण मिळतोय की ह्या शांतनु राजाला आता त्याचा मुलगा जो होता देवव्रत, जो पुढे भीष्म म्हणून झाला, तो हा भीष्म म्हणून ह्याला प्राप्त झाल्यानंतर आता ह्याचं राज्य हे चालू झालं. आणि राजाही आता अगदी निसंकोचपणे राहत होता की भीष्मासारखा, देवव्रतासारखा हा महापराक्रमी मुलगा आपल्याला आहे, आता आपल्याला काय बघायची गरज आहे या राज्यामध्ये. असंच प्रत्येकाने हळूहळू बाजूला व्हावं. प्रत्येकाच्या घरात ह्या काही ना काहीतरी कटकटी चालूच असतात. एकदा आपले साठी झाली, केस पिकलेले दिसले की आपण हळूहळू सगळं मुलांवर सोपवावं. का? तर उगीच आपण पांढरे केस दिसत असतात आपल्याला. बघा माणसाची काय मजा आहे, पांढरे केस दिसत असतात पण त्याच्यावर पण आपण काळं करतो परत, कारण आयुष्यभर सगळं काळं करायची सवय झालेली आहे माणसाला. त्यामुळे जरा केस पांढरा दिसला की लगेच काळा करायचा. पण ह्या राजाला आता हे समजलं, शांतनु राजाला, की आपलं वय काय फार झालेलं नाही, पण आता इतका चांगला मुलगा आपल्याला लाभलाय, तर आपण कशाला ह्या राज्यात लुडबुड करायची. म्हणून हा राजा आता सगळं देवव्रतावर सोडून निश्चिंत राहिला. आणि हा राजा एकदा यमुना तीरी असाच फिरत असताना असा एक काही त्याला सुगंध आला. काय त्या सुगंधाचं वर्णन करावं, केळकरांचं अत्तर सुद्धा तिथे कमी पडेल. काय त्या सुगंधाचं वर्णन करावं, कुठून दूर वर्ण तो त्याला सुगंध असा येत होता. आणि त्या सुगंधाच्या अशा त्या दिशेने तो जाऊ लागला, तर त्याला एक अशी सुंदर अशी मुलगी दिसली, कन्या दिसली. काय तिचं वर्णन करावं हो. आणि त्या मुलीवर तो राजा, शांतनु राजा भाळला आणि म्हणाला, आता 20 वर्ष आपल्याला, 20 वर्षापूर्वी आपली जी प्रथम पत्नी गंगा ही सोडून गेली, आता जर कोणाशी विवाह करायचा असेल तर हीच आपल्याला योग्य आहे, असा त्याने मनात निश्चयही केला. आणि जाऊन तिच्या इथे गेला आणि तिला म्हणाला, काय तुझं नाव, तुमचं नाव काय? म्हणाला, माझं नाव सत्यवती असं आहे आणि मी इथल्या कोळ्यांचा जो राजा त्याची मी मुलगी आहे. बरं म्हणाल, ठीक आहे, इथे काय करताय तुम्ही? म्हणाले, माझा उद्योगच आहे की ह्या तीरावरून दुसऱ्या तीरावर
नेण्याचं काम माझं आहे आणि हे माझ्या मी पिताश्रींच्या आज्ञेनेच हे काम करत असते. असं सगळं बोलणं झालं आणि ह्या राजाने तिला लग्नाची मागणी घातली. म्हणाली, तुम्ही माझ्याशी लग्न करणार का? ती म्हणाली, असं डायरेक्ट म्हणाली नाही. आत्ताची मुलगी नव्हती ना ती. आत्ताची मुलगी असती तर कशाला आई बापांना विचारायचंय, आपण एकमेकांना पसंत आहोत ना, मरू दे सगळं. पण ही सत्यवती म्हणाली, माझ्या आधी वडिलांना विचारावं लागेल, तुम्हीच परवानगी काढायची, मी परवानगी काढणार नाही, पण प्रपोजल तुम्ही टाकलंय. बरं म्हणाल, ठीक आहे, कुठे भेटतील? कारण ही सत्यवती जी आहे ती आधी एका थोड्याशा काय म्हणता येईल त्याला विमनस्क अवस्थेतून गेलेली होती. तर काय अवस्था होती? कारण हिला डायरेक्ट ही हो का नाही म्हटली, तर वसिष्ठांचा जो नातू होता पराशर, तो सुद्धा एकदा असाच ह्या यमुना तीरावरनं फिरत असताना ही कन्या अशीच त्या तीरावर माणसांना ये जा करण्यासाठी अशी ही होती. तर हा पराशर जो आहे हा तिच्या रूपाला भाळला आणि तिच्याकडे त्यांनी शरीर सुखाची अपेक्षा केली की शरीर सुख हवंय म्हणून. तर हिने कुठलाही विचार न करता ही हो म्हणाली आणि ह्याचा परिणाम असा झाला की हिला पुत्र झाला आणि पराशर हा ह्या दोघांचाही पुढचा विचार न करता या दोघांनाही सोडून निघून गेला. पण हिला एक नाव असं होतं, मत्स्यगंधा हे तिला नाव होतं, कारण हिच्या अंगाला मत्स्यांचा वास यायचा. म्हणून ही सत्यवती जरी असली तिला ही मत्स्यगंधा नावानेच ही प्रसिद्ध होती. तर ही जेव्हा पराशर सोडून जायला निघाला तेव्हा सत्यवती म्हणाली, महाराज अहो म्हणाले, जे काय माझ्या आयुष्यात आता घडलंय याच्यातनं काहीतरी उतराई होण्यासाठी काहीतरी आता मला चांगलं करून जाताय तर काय करावं ह्या पराशराने? जो मत्स्याचा वास यायचा ना अंगाला, आता हा चांगला वास यायला लागला, सुगंध यायला लागला. काय विचारू नका, काय एकेकाच्या. पराशर तसा जबरदस्त हुशार होता आणि हा निघून गेला. आणि काही दिवसांनी जो पुत्र झाला तो कृष्णा यद्वैपमान, ज्याला आपण म्हटलं जातं, ज्यांनी वेदांचे असे भाग केले, ते हे वेदव्यास म्हणून जन्माला आले. आणि त्या वेदव्यासांना सोडून, त्या मुलाला सोडून परत ही सत्यवती आपल्या कामावर रुजू झाली. हे असं एकदा झालेलं असताना म्हणून तर ती त्या शांतनु राजाला परत हो म्हणाली नाही की असंच जर परत घडलं तर काय करायचं. असा विचार करता करता तो शांतनु राजा आता त्या कोळी राजाकडे आला, म्हणजे त्या सत्यवतीच्या वडिलांकडे आला आणि ह्याने मागणी घातली लग्नाची की हिच्याशी मला लग्न करायचं. सत्यवतीचे वडील म्हणाले, राजा अरे मला आनंदच आहे की एक असा मोठा राजा जो सार्वभौम आहे, ज्याच्या हातात आता सत्ता आहे, त्याला माझी मुलगी द्यायची, मी आनंदाने देईन. पण आला की विषय संपला. पण माझी एक अट आहे. काय अट आहे? की म्हणाले, तुमचा विवाह झाल्यानंतर तुम्हाला जी होणारी संतती आहे ही तुझ्या राज्यावर बसेल. कारण हाच तर नियम आहे की जो कोणी राजा, कुठलाही तुम्ही नियम घ्या की हा नियम असाच आहे की जो मुलगा असतो तो राज्यावर बसतो, हा नियम आहे. तर ह्याने त्यावेळेला उत्तर दिलंच नाही काही शांतनु राजाने. हा विचारच करत बसला. म्हणाले, माझा एक स्वतःचा देवव्रत हा मुलगा असताना मी यांना हो कसं म्हणायचं की हा राज्यावर बसला तरी चालेल म्हणून. त्याने काही उत्तर दिलं नाही. तसाच हा परत घरी राजवाड्याकडे निघून आला शांतनु राजा. आणि हा बरेच दिवस ह्याच्या मनात चलबिचल चालू आहे, याचं चित्त स्थिर नाहीये. आणि हे त्या भीष्मांनी ओळखल्याबरोबर काय हो, ह्याने विचारलं की काय झालंय पिताश्री, आपली अशी का अवस्था आहे? अरे पुत्रा, अरे म्हणाले, तू असा रोज युद्धावर असतोस, अमुक असतोस, तमुक असतोस. तर म्हणाले, असं मला कायम भीती असते रे मनात की तुझं काय होईल. आणि मी दुसरा विवाहही केलेला नाहीये, तर तुझ्यानंतर ह्या राज्यावर कोण बसणार? ह्या राज्याला वाली काय? तुझा अजून विवाह झालेला नाहीये, तू करशील असंही नाहीये. काय करावं?
याचंच तर मला जास्ती दुःख आहे आणि हेच तर कायम माझ्या मनात राहतंय. पण हे बोलणं भीष्मांच्या या लक्षात आलं नाही देवव्रताच्या. म्हणून त्यांनी एका अमात्यांना बोलवून घेतलं, की जे जुने अमात्य होते तिथे काम करणारे, त्यांना बोलवून घेतलं आणि म्हणाले, काय बोलतायत पिताश्री, माझ्या लक्षात येत नाहीये. तर त्यांनी ह्या सत्यवतीची सगळी कथा सांगितली, की हा कोळ्यांचा जो राजा, त्याची मुलगी ही सत्यवती, तिला मत्स्यगंधा हे म्हटलं जातं, तिला ही मागणी घातलेली, पण त्यांनी काही अशी अट घातल्याबरोबर ह्यांनी उत्तरच दिलं नाही. तर देवव्रत म्हणाला, ठीक आहे, एवढीच गोष्ट आहे ना. म्हणून देवव्रत त्याच पावली तसाच त्या कोळ्यांच्या राजाकडे आला आणि प्रणाम करून म्हणाले, राजे महाराज, म्हणाले, तुमच्या मुलीला, कन्येला माझ्या पिताश्रींनी मागणी घातलेली होती लग्नाची, तुम्ही जी अट घातली ती अट मला मान्य आहे. कोळ्यांचा राजा पुढे बोलतोय, म्हणाले, देवव्रता, हे तू सांगतोयस की तुला हे मान्य आहे की जो ह्यांचा जो पुत्र होईल तो गादीवर बसेल, पण जो तुला पुत्र होईल, तुझी जी पुढे वंशावळ वाढेल, ही कशी मान्य करणार की हा बसला हे योग्य आहे? आणि त्याच वेळेला भीष्म जे ताडकन उभे राहिले उठून आणि म्हणाले, राजा नीट ऐक मी काय बोलतोय ते. म्हणाले, असं जर असेल ना तर मी कधीच विवाह करणार नाही. ही भीष्म प्रतिज्ञाच झाली आणि सर्व देवांनी वरतून फुलं उधळली. हा हा हा, काय प्रतिज्ञा असावी. भीष्माचा अर्थच असा आहे, भीषण की भीष्म प्रतिज्ञा, की ही प्रतिज्ञा घेतली बघा, काय प्रतिज्ञा असेल. हा हा, मी म्हणाले विवाहच करणार नाही असं असेल तर ठीक आहे. म्हणाले, त्या कोळ्यांच्या राजाने हे मान्य केलं आणि सत्यवती आणि या शांतनु राजाचा विवाह पार पडला आणि आता आनंदाने सगळं चालू आहे. आणि थोड्याच दिवसांनी या शांतनु राजाला मुलगा झाला, त्याचं नाव चित्रांगद असं ठेवलं. आणि हा चित्रांगद हळूहळू आता राज्यकारभार बघू लागला, मोठा होतोय, सगळं शिकतोय भीष्मांकडनं की काय काय कसं कसं करावं. आणि 8 वर्षांनी या राजाला, शांतनु राजाला दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव विचित्र वीर्य असं ठेवलं. या दोन्ही अक्षरांची काय अर्थ आहेत तर एकच की महापराक्रमी. चित्रांगद काय आणि विचित्र वीर्य, काय नाव आहेत बघा. आपल्याला अशी काहीतरी आता वेगवेगळी नावं ठेवली तर आपण शॉर्ट फॉर्मने हाक मारतो, की नाही. भालचंद्र असेल तर नीट भालचंद्र हाक मारावं ना, ते भाल्या कशाला. हे देवांची नावं घ्यायची, हे आधी जुन्या पिढीतलं आहे की त्याने देवाचं नाव घेतलं जातं. पण ही नावं भयानकच आहेत. विचित्र वीर्य तर महापराक्रमी असा अर्थ आहे याचा. आणि काय सांगावं, आता हा धाकटा मुलगा हळूहळू यौवनात येतोय आणि या यौवनात येणार एवढ्यात या शांतनु राजाचा मृत्यू झाला, मरण पावला हा राजा. आणि पुढे त्या चित्रांगदाला गादीवर बसवलं गेलं. आणि हा चित्रांगद ही अतिशय महापराक्रमी, याचं एक एक असा हा राज्य जिंकत गेला. आणि एक दिवस याने असं केलं की या गंधर्वांच्या देशावर स्वारी केली आणि त्या गंधर्वाचं ही नावही चित्रांगदच होतं. चित्रांगद आणि चित्रांगद गंधर्व यांचं घनघोर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये हा शांतनु राजाचा मुलगा हा चित्रांगद हा मरण पावला. आता काय करावं हा प्रश्न आला भीष्मांपुढे, की हा तर गेला, आता पुढे गादीवर कोणी बसायचं. कारण हा विचित्र वीर्य तर अजून खूपच लहान आहे. काय करावं हा प्रश्न आला. पण शेवटी जे आहे ते मान्यच करायला पाहिजे. म्हणून ह्या विचित्र वीर्य हा अतिशय लहान असताना सुद्धा ह्याला गादीवर बसवलं आणि भीष्म हे ट्रस्टी म्हणून काम बघायला लागले. असंही भीष्म ही ट्रस्टी म्हणूनच सगळं तेच बघत होते, फक्त हे गादीवर नुसते नावलौकिकाला होते. असा हा चित्रांगदही गेला आणि ह्या विचित्र वीर्याला गादीवर बसवलं आणि पुढे राज्यकारभार सुरू झाला. हे कसा चालू झाला, काय चालू झाला आणि कसं काय पुढे झालं हे आपल्याला उद्याच्या भागात बघायचं आहे. म्हणून समर्थ आपल्याला आजच्या या श्लोकातनं काय सांगतायत तर, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, की ह्या सगळ्यांना वाटत होतं की हे सगळं सत्य आहे, हे असंच घडणार आहे. पण शेवटी या शांतनुला हे मृत्यू आलाच.
चित्रांगदालाही मृत्यू आला की सगळं आहे, सगळं जिंकत गेला, पण शेवटी दैवी योजना जी आहे ती कधीही कोणीही टाळू शकत नाही. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले नाही, जे आहे ते भोगावंच लागतं. म्हणून समर्थ आपल्याला सुद्धा हेच सांगतात आजच्या श्लोकातनं की असेल कितीही तुमच्याकडे, तुम्ही जिंकालही भरपूर, स्वतः स्वबळावर जिंकाल, पण काळ एकदा समोर आला की चिरंजीव ही सर्व म्हणतात तर काय उपयोग आहे त्याचा, अकस्मात सांडून या सर्व जाती. हेच तर आजच्या श्लोकातनं आपल्याला घ्यायचं की कधी आपल्या समोर काळ येऊन उभा राहील आणि तो उभा राहू नये. यम यावा, पण हा रेड्यावर बसून नव्हे तर चांगल्या यमदूतांना पाठवावं, किंवा विष्णू लोकांनी कोणीतरी यावं असं वाटत असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून आज आपल्याला या समर्थ श्लोकातून काय सांगतायत पुनश्च आपण त्या श्लोकाचा उच्चार करूया आणि या आजच्या कार्यक्रमाला विराम देऊया. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. जय जय रघुवीर समर्थ. या कार्यक्रमाची सांगता दररोज आपला जो नियम आहे त्याप्रमाणेच रामनामाने करायचे. माझ्यानंतर सर्वांनी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया देवराया. कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया. कल्याण करी राम राया.